आपण ही बाजारपेठ आहे. या बाजारपेठेमध्ये इकडे 22 इकडे 22 44 दुकान आहे. 44 दुकानामध्ये कुठल्याही दुकानावरती आपल्याला कोरीव बांधकाम पाहायला मिळत नाही. या दुकानावरती कोरीव बांधकाम पाहायला मिळतं. हे नागापा सिटी कर्नाटकचे व्यापारी होते. बाजारपेठेला काही कमी जास्त लागलं तरी आणून द्यायची. एक दिवशी असं झाला की नागापा सिटी या बाजारात आले. ज्याने ताजमहल बांधला त्याची 3 बोटं कलम केली. ज्याने रायगड बांधला त्याला नावाची पाटी तर दिलीच. मग राजाने नागापा सिटीला सांगितलं. नागापा सिटी राजांना म्हणतात की राजा मी अनेक वर्ष झाली या बाजारपेठीला बाजार पुरवठा करतो, तर माझ्या दुकानावर मी माझ्या नावाची पाटी लावून घेऊ का? नावाची व्यापाऱ्याची नावाची पाटी देणं शक्य आहे का? पॉसिबल आहे नाही ना. कारण व्यापारी ज्याने स्वराज्यासाठी रक्ताची पाट घालेल त्यांच्या नावाची पाटी नाहीये, नाहीतर आपल्या राजांच्या कुठल्या गडावरती नावाची पाटी नाहीये. व्यापाऱ्यांची नावाची पाटी देणं कसं शक्य आहे? नावाची पाटी तर देऊ शकत नव्हते, पण राजे त्यांना नाराज सुद्धा करू शकत नव्हते ना, कारण व्यापारी आहेत. सगळा डेटा त्यांच्याकडे आहे बाजाराचा. करणार काय? पण राजे ग्रेट होते, हुशार होते. राजाने त्यांना सांगितलं की तुमचं नागापा नाव आहे तर नागाचं चित्र करून घ्या. आठवण म्हणून नागाचे चित्र काढण्यास परवानगी दिली. नाव सुद्धा झालं, बाजारपेठेला बाजार पुरवठा सुद्धा झाला. समोरच्याला कळालं सुद्धा नाही. पहा बघा, यालाच तर म्हणतात एका त्याकडे 2 पक्षी मारणं. नागापा सिटी बी खुश, बाजाराला बाजार सुद्धा चालू.